आपल्याच देशातील अविरत वायुकांड, आपल्याच देशातील आबालवृद्धांना काळ्या हवेची शिक्षा आणि रोगट आयुष्याची जन्मठेप देत आहे। ते केवळ हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे होत आहे। एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिप्रमाणात बिघडल्यामुळे होत आहे। ते कसं ते आपण या भागात पाहूया। आपलं आरोग्य उत्तम आणि सुखकारक होण्यासाठी हवेचा निर्देशांक हा 0 ते 50 मध्ये असणं आवश्यक आहे। 51 ते 100 निर्देशांकांची हवा ही सामान्य असते। 101 ते 150 निर्देशांकांच्या हवेत संवेदनशील व्यक्तीचे आजार बळावतात। 151 ते 200 निर्देशांकांची हवा ही घातक असून श्वसनाचे विकार साथीसारखे यामध्ये पसरून जातात। 201 ते 300 निर्देशांकांची हवा ही आरोग्याला अपायकारक अशी असते आणि 301 ते 500 निर्देशांकांची हवा ही अत्यंत विषारी असून अगदी ती संचारबंदी आणते। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार प्रदूषित हवेतील सूक्ष्मकण PM 2.5 मायक्रॉन म्हणजेच 1 घनमीटर हवेमध्ये 5 मायक्रॉनपेक्षा अधिक सूक्ष्मकण नसावे। आपल्या केसांची जाडी साधारणपणे 30 मायक्रॉन असते, यावरून आपल्याला अंदाज येईल। दिवसभरामध्ये 15 मायक्रॉनपेक्षा जास्त प्रदूषित कण हवेद्वारे शरीरात जाऊ नये। मात्र दिल्लीतील सर्वेक्षणात असं दिसून आलं की उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये सुरक्षिततेची सर्व साधनसामुग्री वापरूनही 36 मायक्रॉन, तर अतिप्रदूषित वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये 149 मायक्रॉन प्रदूषित हवेतील सूक्ष्मकण नाकावाटे शरीरात प्रवेश करतात। आणि हे सर्व प्रदूषित सूक्ष्मकण नाकावाटे शरीरात प्रवेश केल्यानंतर शरीरातील सर्व यंत्रणांवर त्याचा वाईट परिणाम घडून येतो। अगदी हृदय, किडनी, मेंदू, फुफ्फुस, हाडांमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीम आणि इतर कोणतीही सिस्टीम त्यावर याचा दुष्परिणाम होतो। लहान मुलांमध्ये श्वास घेण्याचा वेग हा प्रौढांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे मुलांना श्वसनाचे विकार हे अधिक प्रमाणामध्ये होतात, कारण प्रदूषित हवेतील सूक्ष्मकण त्यांच्या शरीरात जाण्याचं प्रमाण हे अधिक असतं। म्हणूनच मुलांना खोकला, अस्थमा, ब्रॉन्कायटिस यांसारखे आजार होतात। अस्वच्छ हवा फुफ्फुसात गेल्यामुळे COPD म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज हा फुफ्फुसांचा विकार होऊन जातो। प्रदूषित हवेतील सूक्ष्मकण एकदा फुफ्फुसात गेल्यानंतर ते पुन्हा तेथून बाहेर काढून टाकता येत नाही। ते फुफ्फुसांच्या पेशींचा, ऊतींचा भाग बनून जातात आणि त्यामुळे तिथे फायब्रोसिस घडून येतो आणि याचीच परिणती पुढे अगदी लंग कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकते आणि भारतात तर तो साथीसारखा भविष्यात पसरेल की काय याची भीती आहे। अशा या बकाल हवेमध्ये राहणाऱ्या महिलांच्या आरोग्यावरही परिणाम घडून येतो। त्यांची हार्मोनल सिस्टीम बिघडून मासिक ऋतुचक्रावरही परिणाम होतो। गरोदरपणामध्ये गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा प्रदूषित हवेमुळे नीट होत नाही, त्यामुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, बाळाचं वजन कमी असणं, इमॅच्युअर लंग्स म्हणजेच अविकसित फुफ्फुस असणं आणि बालमृत्यूचं प्रमाण वाढणं हे सर्व होऊ शकतं। अशा एक्सपोजरमध्ये राहणाऱ्या लहान मुलांना देखील अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता म्हणजेच ADHD, ॲक्यूट डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हे आजार होऊ शकतात। मुलांच्या मेंदूतील पेशींना इन्फ्लेमेशन, न्यूरो इन्फ्लेमेशन, मेंदूच्या पेशींना सूज येणं आणि यामुळे त्यांच्या हार्मोनल ग्लँडच्या उत्पादनावर परिणाम होतो। मुलं ही अतिक्रियाशील बनतात। प्रत्यक्षात ती खूप अतिक्रियाशील नसून हवेच्या दुष्परिणामांनी ग्रस्त झालेली आहेत, हेही आपल्याला ओळखता येत नाही। द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ मध्ये असं आहे की जगातील एकूण प्रदूषित शहरांपैकी जवळपास 655 भारताच्या जिल्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये दिल्ली, मुंबई, लखनौ, कलकत्ता,
मीरत, रोहतक अशा अनेक शहरांचा समावेश आहे. भारतीय पर्यावरणीय पत्रकारितेचा पाया रचणारे डॉक्टर अनिल अगरवाल यांनी त्यांच्या पुस्तकात डेडली स्टोरी ऑफ व्हेकल पोल्युशन इन इंडिया 1995 साली लिहिलेल्या या पुस्तकात त्यांनी सांगितलंय की हवेचं हे जे वाढतं प्रदूषण आहे त्यामुळे मंद गतीने ही हवा नागरिकांची हत्या करीत आहे. आजच्या गुणवत्तेचा निर्देशांक जो बिघडलेला आहे तो आणि प्रदूषित हवेतील सूक्ष्मकणांनी धोक्याची ओलांडलेली पातळी हे जर त्यांनी पाहिलं असतं तर आज अगदी सुपरफास्ट मर्डर होतोय की काय असं ते म्हणाले असते. अगदी पाश्चात्य देशात सुद्धा हवेच्या प्रदूषणाचा खूप दुष्परिणाम दिसून आलेला आहे. लंडनमधील एका आईने दिलेला झुंजार लढा या अनुषंगाने खूप महत्त्वपूर्ण असा आहे. एला ही 9 वर्षाची मुलगी लंडनच्या अतिप्रदूषित वस्तीमध्ये राहणारी. तिला अस्थमाने ग्रासलं. सलग 3 वर्षांमध्ये 27 वेळा तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेरीस 2013 साली तिचा मृत्यू झाला. एलाचा मृत्यू हा स्थानिक प्रदूषणामुळेच झालेला आहे असं तिच्या आईला म्हणजेच रोझामन यांना वाटलं आणि त्यांनी तेथील ब्रिटन न्यायालयामध्ये दाद मागितली. परंतु न्यायालयाने 2018 साली एला ही दम्यामुळेच मृत पावलेली आहे, श्वसन यंत्रणा निकामी होऊन हा खटला संपवला गेला. परंतु रोझामन यांनी खचून न जाता तेथील वकील, डॉक्टर्स, रिसर्च इन्स्टिट्यूट, शास्त्रज्ञ या सगळ्यांच्या मदतीने सज्जड पुराव्यानिशी एक नवीन आरोपपत्र दाखल केलं. परिणामी न्यायालयाने डेथ सर्टिफिकेट तर त्यामध्ये आवर्जून उल्लेख करण्यात आला की एलाचा मृत्यू हा स्थानिक प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, स्थानिक प्रदूषणामुळे झालेला आहे असं त्यात नमूद केलं गेलं. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच हवेच्या प्रदूषणाचा बळी आणि त्याचा निवाडा याबद्दल ही केस होती. एलाची आई रोझामन यांनी आपल्या मुलीच्या अकाली मृत्यूच्या भरपाईपोटी ब्रिटन शासनाकडे 2,93,000 पाउंड्स म्हणजेच 13,13,00,000 रुपयांचा मोबदला मागितला. अखेरीस ब्रिटन सरकारने 2024 साली रोझामन यांच्याशी समझोता करून अघोषित रक्कम तिला दिली गेली आणि त्यातून रोझामन यांनी एला रोबर्टा फाउंडेशन ही त्यांची एक संस्था स्थापन केली. त्याद्वारे त्या देश विदेशामध्ये जाऊन सर्व लोकांना अवेअर करतायत की स्वच्छ हवेमध्ये श्वास घेता येणं हा प्रत्येक मुलीचा जन्मसिद्ध हक्क आहे. यावरून त्याचा जात, धर्म, वर्ण, स्थळ, काळ यातून यत्किंचितही फरक पडता कामा नये. आणि हा अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी सुद्धा. आणि त्यातून पर्यावरणाची काळजी घेणं, एअर क्वालिटी इंडेक्स जो अतिप्रमाणात बिघडलेला आहे तो ठीक कसा होईल याकडे लक्ष देणं ही काळाची खूप गरज आहे. धन्यवाद.